हे बघा, दोन घोडे इकडे आलेले आहेत समुद्रावरचे. जेव्हा त्यांना गरज असते त्या मालकांना आणि बिझनेस असतो तेव्हा ते घोड्यांना घेऊन जातात. आणि आता बिझनेस नाही ना, त्यामुळे ते लोक काय करतात, खायला प्यायला त्यांना परवडत नाही, म्हणून मग ते असे सोडून देतात. आता याच्यात चूक जनावरांची आहे का, मला सांगा तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर द्या सगळेजण. असेच एका रात्री जवळजवळ 12 घोडे इकडं होते पाठीमागे. धुवाधार पाऊस चालू होता आणि घोडे इकडेच होते असे, बरं का. हे असं आहे. मग जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे की नाही. मूकच जनावर आहेत ते, त्यांची काळजी कोण घेणार मग, मला सांगा तुम्ही. आता मला आहे की नाही. मनुष्य निर्दयी होत चालला आहे की नाही, फक्त स्वार्थी आहे, स्वार्थी मनुष्य. याचा विचार करायला पाहिजे माणसाने, आता मनुष्याने. फक्त स्वतःच्या रोटीसाठी जनावरं पाळायची आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्यावरती कमवून घ्यायचं, नसेल गरज तेव्हा द्यायचं सोडून. असे भटके जनावरं मी भरपूर बघितली आहेत. मग गाई आहेत, म्हशी आहेत, त्याच्यानंतर बैलं पण असतात, सोडून देतात. गाय छोटी छोटी वासरं असतात. मग ते त्यांना काही कळत नाही त्यावेळेला, ते भांबावून जातात आवाजाने, हॉर्नच्या आवाजाने, गर्दीने, आणि मग ॲक्सिडेंट होतात. मग त्याच्यातले पिल्लं काही मरून पण जातात. इगतपुरीला अशीच मी गेले होते आम्ही लोक, तेव्हा पण असंच दृश्य बघायला मिळालं की ती सगळ्या कळपचा कळप जनावरांचा, गाय, वासरू, बैल अशी क्रॉस करत होते. एका ट्रकने ते उडवून दिली, तिला मरून गेली बिचारी. असं कसं ते जनावर मरून गेलं, मग याला जबाबदार कोण.